नाही, तो मनावर काम करणार नाही, तो इच्छेवर काम करणार नाही, तो डायरेक्ट त्या संस्कारावरच काम करायचे नाही. आणि हे जेव्हा आपल्याला समजलं तेव्हा आता ही लाईन आपल्याला समजते. मनुष्य कौशल्य आला नराता नारायण होणे, त्याला म्हणून संस्कार देऊन सावरला क्रमाने. ठीक आहे. संस्कार म्हणजे आपण बोलतो तो संस्कार बनते, आपण पाहतो तो संस्कार बनते, आपण खातो तो संस्कार बनते. इव्हन आपण जे जे काही काम करतो, लहानातलं लहान आणि मोठ्यातलं मोठं, त्या प्रत्येक गोष्टीचा काय करते, संस्कार बनते. ते संस्कारच मनाच्या कुटुंबामध्ये संग्रहित राहतात. त्याच्या अनुषंगानेच मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा वासना जन्म घेतात आणि त्याला पूर्ण करण्याकरिता आम्हाला सुख दुःख भोगावे लागतात. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण सुद्धा पत्करावे लागतात. या सगळ्याच्या मुळाशी जर काही असं तर काय आहे, संस्कार. आणि मग दुसऱ्या पद्धतीने आपण पाहतो मुलं तर मनुष्य जीवन काय आहे, तर संस्काराची एक फार मोठी शृंखला, त्याच्या पलीकडे दुसरं काही मनुष्य जीवन. मनुष्याचे एक संस्कार आहे. आपण आज तिथं बसून आहो ना, हे सुद्धा काय आहे, संस्कार आहे. बोलत आहे संस्कार आहे. तुम्ही ऐकायचा संस्कार आहे. सगळे नसते आले ऐकायला, ऐकण्यासाठी सुद्धा तो संस्कार पाहिजे. ज्याच्यात तो संस्कार आहे तोच ऐकल. बोलायला तर लागतच लागतं, पण ऐकायला पण संस्कार लागते ना. इथं बसायला संस्कार लागते, है नाही. डॉक्टर मध्ये बसणारे वेगळे, तमाशामध्ये बसणारे वेगळे, इथे बसणारे वेगळे, सर्व ठिकाणी बसणारे कुणा काय ते पुन्हा अलगच आहे. तर काल नागपूरमध्ये मला एक तो